चमकदार, डॅन्ड्रफ फ्री आणि सुंदर केस कोणाला नकोय? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊया की तुम्ही इतके सुंदर केस घरीच कसे घरच्याच प्रॉडक्टने कसे मिळवू शकतात। बझी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण जाणून घेऊया की आपण घरी मेहंदी अशा प्रकारे लावायची की ज्याने आपले केस कंडिशनर पण होतील आणि साथ कलर पण होतील। 365 डेच्या या सीरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा माझा चौथा एपिसोड आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे DIY टिप्स जो की आपण घरीच बनवू शकतो। मेहंदी तर भरपूर जण लावतात कलर करण्यासाठी, पण ती योग्य प्रकारे लावली आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये किती कंटाळा येतो मेहंदी लावायचा, तर ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच कामीला येतील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्यासाठी इथे मी बीटरूट घेतलेला आहे आणि बीटरूटला कापून त्याचबरोबर मेथी आणि लवंग, काही दाणे मेथीचे आणि लवंगा घेतलेले आहेत। त्यासाठी खूप फायदेशीर आहे, डॅन्ड्रफ कमी करते, आपल्या केसांना चमक देते, केसांच्या वाढीला मदत करते। सेम लवंग जे आहेत ते पण करते आणि थंडीमध्ये ह्या गोष्टी थोड्याशा गरम तासीर असतात, त्यामुळे मग आपल्याला थंडीमुळे जे मेहंदी लावताना टेन्शन येतं की डोकं दुखेल, थंडी वाजेल, सर्दी येऊन जाईल, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला बऱ्यापैकी फरक मिळतो। इथे मी बीटरूट जे आहे त्याला बऱ्यापैकी मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे। तुम्ही तसे वापरू शकता, पण त्याची पेस्ट केली तर त्याचा जास्तीचा अर्क जो आहे तो आपल्याला मिळतो म्हणून। आणि मग नंतर मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर याच्यात मी पाणी टाकणार आहे आणि याला आपण मस्तपैकी गरम करून घ्यायचं। याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट टाकते, तो म्हणजे चहापत्ती, जे आपण रेग्युलर चहाला वापरतो तीच टाका, जेणेकरून हा जो एक कलर बनतो तो थोडे जास्त गाढा बनेल, जास्त डार्क बनेल आणि तो आपल्या केसांना छानपैकी कलर पण करेल आणि कंडिशनिंग पण इफेक्ट पण देईल। अशा प्रकारे मी याला मस्तपैकी गरम करून घेतले। गरम करून उकळून घ्या, डिकॉक्शन बनतं त्याचं, असं आटवून घ्या आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ते गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर अशापैकी पातेल्यात थंड करून घ्या आणि गाळून घ्या आणि मग नंतर तुम्ही मेहंदीमध्ये लावायचं आहे। गाळणं कंपल्सरी आहे, नाही तर पूर्ण केसांमध्ये तो बीटरूटचा जो चोथा आहे तो अडकेल। गाळून घ्या मस्तपैकी आणि मग नंतर मेहंदी भिजवायला घ्या। इथे मी नुपूरची मेहंदी घेतलेली आहे, नॉर्मल जो आपली मेहंदी असते ती, कलरवाली नाही। आणि त्यामध्ये मग हे पाण्याने मी मस्तपैकी मिक्स करून घेतलं। याला मी एक रात्रभर जे आहे ते झाकून ठेवणार कलर येण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्याचा यूज करायचा। आता दुसऱ्या दिवशी आपण यूज करताना काय एक्स्ट्रा करायचं ते बघा। हे काही पाणी मी ठेवलेलं होतं ते दुसऱ्या दिवशी घ्यायचं आणि त्याला थोडंसं गरम करायचं, त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी कॉफी टाकायची, त्यामुळे जो काही कलर येणारा आहे तो अजून जास्त डार्क येईल आणि तुम्हाला घडी महिन्यातनं 2 वेळेस 3 वेळेस मेहंदी लावायची गरज पडणार नाही। हे बघा, आणि तो कलर खूप जास्त दिवस टिकतो। याला गरम करून घ्या, कारण थंडीच्या दिवसांमध्ये एकदम थंड मेहंदी लावायला पण कंटाळा येतो, तर हे गरम पाणी आपण ज्यावेळेस त्याच्यात टाकू डिकॉक्शनचं तर 2 फायदे होतात। एक तर तुमचा कलर गाढा होतो आणि दुसरं म्हणजे मेहंदी जी आहे ती कोमट होते आणि मग तुम्हाला लावायला इझी जातं, सर्दी होत नाही आणि थंड डोकं पण पडत नाही। याच्यात मी अजून एक इन्ग्रेडियंट टाकते, आपलं कोकोनट ऑइल, ज्याच्यामुळे मेहंदी लावल्यानंतर एक केसांना खूप ड्रायनेस पण येतो, तर तो कमी होतो केसांचा ड्रायनेस आणि खूप छान असं आपली मेहंदी जो आहे ते कलर देते। मेहंदी लावायआधी व्यवस्थित केस विंचरून घ्या। त्यातल्या त्यात मी अजून एक टिक सांगणार आहे, मेहंदी लावायच्या आधी तुम्ही काय करा, आपलं कोकोनट ऑइल असतं ते फोरहेडला, कानाला, मानेला, थोडंसं गळ्याला लावून घ्या, जेणेकरून मेहंदी लावताना जो एक्स्ट्रा मेहंदी जी टपकत असते आजूबाजूने ती आपल्या चेहऱ्यावर पडते आणि मग नंतर तो पोर्शन कलर होऊन जातो, कळत नकळत तो पोर्शन कलर होतो आणि मग ते विचित्र दिसतं। त्यापेक्षा तुम्ही तेल लावा, व्हॅसलीन लावा, जेणेकरून तो एरिया आपला प्रोटेक्टेड राहील। सगळ्यात पहिले जो आपला माथ्यावरचा भाग असतो त्याची एक जुडी करून तुम्ही त्याला व्यवस्थित मेहंदी लावून घ्या। माझे इथे केस जास्त, मला असं वाटतं की पुढच्या केसांना मला जास्त कलर करायचं असतं आणि कानाच्या आजूबाजूचेच केस माझे व्हाईट आहेत, त्यामुळे मी नेहमी पुढच्या पोर्शनला जास्त इम्पॉर्टन्स देते आणि त्याचे बारीक स्टँड्स करून सगळ्यात पहिले मी पुढचाच पोर्शन जो आहे तो करून घेते आणि मग नंतर उरलेला मागच्या पोर्शनला हळूहळू स्टँड्स करून मेहंदी लावत असते। बऱ्यापैकी मोठे केस आहेत माझे, त्यामुळे मला वेळ लागतो आणि मी हातानेच लावणं प्रिफर करते। जर तुम्ही इथे ब्रश वगैरेचा पण यूज करू शकता, इवन तुम्ही ग्लोव्ज घालून पण किंवा प्लास्टिकच्या पिशव्या रॅप करून पण ही जी प्रोसेस आहे ती करू शकता।
लहान केसांना किंवा दुसरं कोणी लावत असेल तर मग ही आपल्याला जमेल, पण स्वतः लावायचं म्हटलं की मग हाताशिवाय पर्याय नाही. हे बघा असं मस्तपैकी नंतर तुम्ही त्याला कलर जो मेहंदी आहे तिला व्यवस्थित एक टचअप करून घ्या आणि त्याच्यानंतर मग याला आपण कॅरी बॅग किंवा शॉवर कॅप घालून तुम्ही 3 ते 4 तास, मी मॅक्सिमम 5 ते 6 तास किंवा संध्याकाळपर्यंत त्याला ठेवते, जेणेकरून तो कलर जो आहे तो बसतो आणि पिशवी किंवा आपण शॉवर कॅप लावल्यामुळे मेहंदी जी आहे ती कोरडी होत नाही आणि केस तुटत नाही आणि धुताना पण आपल्याला खूप जास्त त्रास होत नाही. हे बघा धुतल्यानंतर इतकी सुंदर शाईन येते केसांना आणि कंडिशनिंग होते ते तर वेगळंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी होम क्लिनिंग डिक्लटर DIY सिरीज चालू आहे, तर त्याचे दुसरे पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, तुम्ही ते जरूर बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.